नमस्कार मित्रांनो, आपण उदयपूर सिटी रेल्वे स्टेशनवर आहोत। सुंदर रोषणाईने स्टेशनचा बाहेरील भाग उजळलेला आहे। आज आपण देशातील सर्वात मोठा किल्ला चित्तोडगडला भेट देणार आहोत। उदयपूरहून चित्तोडगडला रस्ते व रेल्वे मार्गाने जाता येते। उदयपूरहून बस, खाजगी कार व रेल्वेने जाता येते। रेल्वेचा प्रवास हा वेगवान व आर्थिकदृष्ट्या देखील सोयीस्कर आहे। आज आपण ज्या ट्रेनने प्रवास करणार आहोत त्या ट्रेनने सकाळी चित्तोडगडला पोहोचून दुपारपर्यंत पूर्ण किल्ला फिरून संध्याकाळपर्यंत पुन्हा उदयपूरला परत येता येते। हा उदयपूर सिटी स्टेशनचा प्लॅटफॉर्म नंबर 1 आहे व ही आपली 12991 उदयपूर सिटी जयपूर इंटरसिटी एक्सप्रेस येथे उभी आहे। या ट्रेनचे नेतृत्व गाझियाबाद लोकोशेडचे वॅप 7 लोको इंजिन करते व ही ट्रेन उत्तर पश्चिम विभागाकडून चालवली जाते। उदयपूरहून चित्तोडगडला जाण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेससुद्धा उपलब्ध आहे, परंतु सकाळी सर्वप्रथम ही इंटरसिटी एक्सप्रेस निघते जी लवकर पोहोचते व आर्थिकदृष्ट्या सोयीस्कर आहे। उदयपूर सिटी जयपूर इंटरसिटी एक्सप्रेसचा क्रमांक 12991 आहे व ही ट्रेन दररोज सकाळी 6 वाजता उदयपूरहून निघते व 7:55 मिनिटांनी म्हणजेच 1 तास 55 मिनिटांचा प्रवास करून चित्तोडगडला पोहोचते व पुढे दुपारी 1:40 मिनिटांनी म्हणजेच 7 तास 40 मिनिटांचा प्रवास करून जयपूरला पोहोचते। ही इंटरसिटी एक्सप्रेस LHB रेक्सचे धावते। या ट्रेनमध्ये एक SLR, 6 जनरल, 9 चेअर कार, 3 AC चेअर कार, एक थर्ड AC व एक EOG असे कोच आहेत। जयपूरपर्यंत या गाडीला 14 थांबे आहेत व एकूण 435 किलोमीटरचा प्रवास सरासरी 58 किलोमीटर प्रति तास वेगाने ही ट्रेन पूर्ण करते। उदयपूर सिटी ते चित्तोडगड जंक्शन हे अंतर 115 किलोमीटर आहे व 1 तास 55 मिनिटांमध्ये हा प्रवास ही ट्रेन पूर्ण करते। उदयपूरपासून चित्तोडगडपर्यंत राणा प्रतापनगर, माहुली जंक्शन, फतेहनगर, कपासन ही रेल्वे स्थानके आहेत। आपली ट्रेन सकाळी 6 वाजता वेळेत उदयपूरहून निघाली होती। बाहेर अंधार असल्यामुळे व सकाळी लवकर प्रवास सुरू केल्याने ही सगळी स्थानके आपण झोपेत असताना मागे गेलेली आहेत। आपण बेराज नदी पार करत आहोत। समोर सूर्यनारायणाचे सुंदर दर्शन होत आहे। डाव्या बाजूला जयपूरकडे जाणारी रेल्वे लाईन आहे। चित्तोडगडवरून जयपूरसाठी ट्रेनचे इंजिन उलट दिशेने लागते व ट्रेनचा जयपूरकडे प्रवास सुरू होतो। या गाडीचे चित्तोडगडपर्यंत प्रवास भाडे सेकंड सिटिंगसाठी 85 रुपये आहे। AC चेअर कारसाठी 315 रुपये व थर्ड AC साठी 555 रुपये आहे। म्हणजेच 85 रुपयामध्ये आपण चित्तोडगड जंक्शनपर्यंत आरामात प्रवास करू शकता। या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस देखील आहे, पण त्या ट्रेनचे भाडे देखील जास्त आहे।
आपण चित्तोडगड जंक्शन येथे पोहोचत आहोत। प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आपली ट्रेन आली आहे। उदयपूर सिटी जयपूर इंटरसिटी एक्सप्रेसला या ठिकाणी 15 मिनिटांचा थांबा आहे। चित्तोडगड जंक्शनचा स्टेशन कोड COR आहे। हे पश्चिम रेल्वेच्या रतलाम विभागात येते। या ठिकाणी डबल इलेक्ट्रिक लाईन असून 5 प्लॅटफॉर्म्स आहेत। या ठिकाणी 64 ट्रेन्स थांबतात व 4 ट्रेन्सचा या स्टेशनवरून प्रवास सुरू होतो व येथे प्रवास संपतो। या ठिकाणी आपल्याला रिटायरिंग रूम सुद्धा उपलब्ध आहेत। चला आता आपण स्टेशनच्या बाहेर जाऊयात। चित्तोडगड जंक्शन बाहेरून असे दिसते। महाराणा प्रतापांचा छोटा पुतळा स्टेशनच्या भिंतीमध्ये आहे। स्टेशनवरून चित्तोडगडकडे जाण्यासाठी या अशा रिक्षा मिळतात। आपण थोडी वाटाघाटी केली तर आपल्याला योग्य दरामध्ये रिक्षा मिळते। चित्तोडगड किल्ल्याच्या पहिल्या दरवाजापर्यंत 30 ते 40 रुपये, बुकिंग ऑफिसपर्यंत 40 ते 50 रुपये व पूर्ण किल्ला फिरवून परत स्टेशनवर सोडण्यासाठी साधारण 1400 ते 1600 रुपये घेतात। चित्तोडगड जंक्शनपासून किल्ला साधारण 6 किलोमीटर अंतरावर आहे। आता आपण किल्ल्याकडे निघालो आहोत। ही गंभीरी नावाची नदी आपण पार करत आहोत। गंभीरी व बेराज या येथील मुख्य नद्या आहेत।
समोर आपल्याला किल्ला व त्याची भव्य तटबंदी दिसत आहे। आपण आता किल्ल्याच्या तटबंदीच्या बाजूने जात आहोत। आपण किल्ल्यामध्ये पश्चिम दिशेने प्रवेश करत आहोत। किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराशी आपण पोहोचत आहोत। हे पाडल पोल आहे। मेवाडमध्ये प्रवेशद्वाराला पोल असे म्हणतात। असे 7 पोल म्हणजेच प्रवेशद्वार या मार्गावर आहेत। या किल्ल्यावर लोकवस्ती आहे। या प्रवेशद्वाराचे नाव भैरव पोल असे आहे। या ठिकाणी कल्लौजी राठोड नावाच्या पराक्रमी योद्ध्याची समाधी आहे, ज्यांनी महाराणा प्रताप यांच्याबरोबर अकबराविरुद्ध लढाई केली होती। वाटेमध्ये अशा योद्ध्यांच्या अनेक समाध्या आहेत। या ठिकाणी हनुमान मंदिर आहे व प्रवेशद्वाराला देखील हनुमान पोल असे नाव आहे। या प्रवेशद्वाराचे नाव गणेश पोल आहे। या ठिकाणी एकलिंगनाथांचे छोटे मंदिर आहे। या प्रवेशद्वाराचे नाव जोरला पोल असे आहे। आपण लक्ष्मण पोल नावाचे प्रवेशद्वार पार करत आहोत।
हे रामपोल नावाचे मुख्य प्रवेशद्वार आहे व याचे दरवाजे सुस्थितीत आहेत। आपण चित्तोड गावात प्रवेश केला आहे। या किल्ल्यावर छोटी मोठी अनेक मंदिरे व समाध्या आहेत। अखंड महाराष्ट्राची कुलदेवता तुळजाभवानी आईचे या किल्ल्यावर येथे मंदिर आहे। या ठिकाणी मराठा वंश कुलदेवी तुळजाभवानी मंदिर असा फलक आहे। आपण किल्ल्याचे बुकिंग ऑफिस असलेल्या परिसरात पोहोचलो आहोत। चित्तोडगड किल्ला हे राष्ट्रीय स्मारक आहे असे सांगणारा फलक येथे आहे। या ठिकाणावरून खालील भागात चित्तोडगड शहर दिसत आहे। आपण किल्ला बघण्यासाठी तिकिटे घेऊयात। हा किल्ला खूप मोठा आहे त्यामुळे आपल्याला कदाचित वेगवेगळे व्हिडिओज बनवावे लागतील। या भागात येथेच थांबूयात व पुढील भागात किल्ला बघूयात। तोपर्यंत नमस्कार, चला देशाटनाला।